Okay. Once again, hello everyone. So this will be lecture number 3, I think. स्क्रीन दिसते सर्वांना? स्क्रीनला काय झालं की? Yes, sir. काय? कोण बोललं की आता? ओके. लेक्चर नंबर 3. लिनियर कॉम्बिनेशन डिस्कस केलं, आपल्याला डिफाइन करायचं आता लिनियरली इंडिपेंडेंट. कोणतरी अनम्यूट करून डेफिनेशन सांगा. आपण काल डिस्कस केलीच होती. लिनियरली इंडिपेंडेंट म्हणजे काय? लिनियरली इंडिपेंडेंट म्हणजे बोलत असताना अनम्यूट करून बोला. लिनियरली इंडिपेंडेंट काय? All scalars are zero. कुठे ऑल स्केलर्स कुठले झिरो असतात? सगळं व्यवस्थित सांगायचं. समजा v1 v2 vn हे सेट ऑफ वेक्टर्स इन सेट ऑफ वेक्टर स्पेस इन v आहे. यांना लिनियरली इंडिपेंडेंट केव्हा म्हणायचं? इफ देयर एक्झिस्ट इफ अल्फा 1 v1 प्लस अल्फा 2 v2 प्लस अल्फा n vn हे इक्वल टू 0 केलं तर सर्व अल्फा 0 असेल कंपल्सरी. ऑल अल्फा 0. इफ नॉट ऑल आर 0, not all 0 means some are non-zero. Some are non-zero. If not all non-zero satisfying this relation, if not all 0 satisfying this relation, then it is dependent. You can write a definition from the book also. It's given in the page number 41. Dependent spelling बरोबर. It is dependent. Linearly dependent. ती सेम डेफिनेशन फक्त वेक्टर स्पेस आपला फायनाइट राहील आणि फील्ड पण काय असेल फायनाइट राहील. त्या दोन्ही डेफिनेशन तुम्ही बुकमधून पाहू शकता. लिनियरली इंडिपेंडेंट डिपेंडेंट काय ते. लिनियर कॉम्बिनेशन काल पाहिलं आपण. आता पुढची डेफिनेशन लिनियर स्पॅनची घेण्यापूर्वी आपण याचे एक्झाम्पल पाहू. आपण एक्झाम्पल किंवा नोट म्हणू. एनी सेट which consists of zero vector is always काय असेल सांगा आता आन्सर याचं. Any set which consists of zero vector is always zero vector of vector space V. Zero vector of vector space V. हा काय असेल नेहमी? एक सेट आहे v1 v2 v3 आणि vk. त्याच्यामध्ये एक वेक्टर 0 आहे, बाकी काही का असणार. तर हा सेट काय असेल मला सांगायचे. दोन चॉईस आहेत. एक तर लिनियरली इंडिपेंडेंट असेल किंवा लिनियरली डिपेंडेंट असेल. ते दोघांपैकी एक आन्सर द्या. ऑप्शन मध्ये 4 ऑप्शन कोणते देता येतील. बेसिस म्हणता येईल, काही म्हणता येईल. काय असेल हा सेट? एखाद्या सेट मध्ये 0 असेल तर काय होईल? याचं जर आपण केअरफुली ऑब्झर्व केलं तर झिरोचं इंडिपेंडेंट, झिरोचं कोएफिशियंट नॉन झिरो घ्यायचा आणि बाकी सगळ्यांचे 0 घ्या. नॉट ऑल 0 ही कंडिशन इथे होल्ड होत नाही, कारण 0चं कोएफिशियंट आपण नॉन झिरो घेऊ शकतो. म्हणजे एक लक्षात घ्यायचं, कोणत्याही सेटमध्ये तुम्हाला दिसला एखादा वेक्टर 0, त्या वेक्टर स्पेस चा 0 वेक्टर कोण आहे तो पाहायचं. तो वेक्टर स्पेसचा 0 वेक्टर दिसला तर तुम्ही इमिजिएट त्याला काय म्हणायचं? इट इज अ लिनियरली डिपेंडेंट वेक्टर. इट्स ऑलवेज लिनियरली, मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो. इट इज ऑलवेज लिनियरली डिपेंडेंट. म्हणजे सेट दिसला आणि त्या सेट मध्ये 0 वेक्टर असेल वेक्टर स्पेसचा, तर डोळे दाखवून म्हणायचं तो काय आहे? इट इज लिनियरली डिपेंडेंट. दुसरं आता एक्झाम्पल. For any q, of course p may be p is prime for any f q म्हणतोय तुम्ही.
म्हणजे कोणती फील्ड एफ क्यू सेट लिहितो मी 0 स्टँडर्ड वेक्टर्स लिहितो इथं 4+1 आणि आणखी एक हे काय असेल सांगा मला हा सेट काय असेल इझिली आपण चेक करू शकतो हा काय असेल ते इक्वेशन कन्सिडर करू याला मी नाव दिलं u याला नाव दिलं v आणि याला नाव दिलं w तर अल्फा u प्लस बीटा v प्लस गॅमा v गॅमा w इक्वल टू 0 वेक्टर ऑफ दिस स्पेस याचं काय 4 टपल आहे त्याचा 0 वेक्टर काय आहे 4 times 0 so alpha into u this is u कोणाला येत असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाका this is v and gamma into this vector and you are equating to 0 of that space 4 tuple 0 vector in fq4 is the vector space कोणता आहे fq4 over fq तो vector space है it will be 4 dimensional space then high alpha into 0 alpha into 0 alpha into 0 alpha into 1 beta into 0 beta into 0 beta into 1 0 plus gamma into 0 gamma into 1 0 0 so what is implies finally it implies gamma beta alpha and in vector space by equal definition all corresponding component must match so 0 equal to 0 this gamma is 0 that beta is 0 and alpha is 0 last term is alpha this alpha is 0 so that will hold only if all scalars are 0 so that means a standard vector set they are linearly independent हे linearly independent आहेत आणखी उदाहरण पाहू आपण okay next example for this example म्हणा किंवा नोट म्हणा for any fq I'm writing vectors again 4 tuple आता याच्याकडे पाहिल्यावर लक्ष देईल तुमच्या सांगा बरं हा काय असेल दिस इज आपण ऑब्झर्व केलं तर हा u याला v आणि याला w म्हटलं तर u प्लस v काय आला या दोघांची बेरीज केली तर ते काय आले w आलं म्हणजे u चा कोएफिशिएंट 1 w चा कोएफिशिएंट 1 w इकडे आला म्हणजे आपण असं लिहू 1 टाइम्स u 1 टाइम्स v प्लस -1 टाइम्स w कारण -1 आपल्याला फील्ड मध्ये -1 काय असतो ऍडिटिव्ह इन्व्हर्स ऑफ 1 बायनरी असेल तर -1 इक्वल टू 1 लिहू शकतो आपण म्हणजे अल्फा इज 1 बीटा इज 1 आणि गॅमा इज -1 ऍडिटिव्ह इन्व्हर्स ऑफ 1 इन fq तो काय असेल q -1 असेल इट इज ऑलवेज q -1 तर नॉट ऑल स्केलर्स नॉट ऑल 0 ही कंडिशन होते म्हणजे हे काय आहेत डिपेंडंट आहेत दिस इज लिनियरली डिपेंडंट डिपेंडंट बोला श्रद्धा लिनियर डिपेंडंट म्हणला की इंडिपेंडंट या दोघांची बेरीज तिसरा तुम्ही ती ह्या दोघांवर हा अवलंबून आहे हा डिपेंडंट ओके ठीक आहे आता पुढचे डेफिनेशन पाहू आता एक्झाम्पल झाले ते लिनियर स्पॅन कॉम्बिनेशनला जनरलाइज करायचं आता लिनियर स्पॅन लेट v be vector space let v the vector space over fq and let s equal to v1 v2 vk k घ्या n घ्या काय घ्या let s equal to v1 v2 vk b
non-empty subset of V. empty set linearly dependent असतो, एक नोट आपण ऍड करू शकतो आपण. empty set is always linearly independent. It's always independent. So non-empty subset of V, then the linear span, or sometimes it is just called span. Span of S is defined as आठवते डेफिनेशन, आपण त्याला लिनियर स्पॅन ऑफ एस असं डिनोट करतो, किंवा ग्रुपच्या भाषेत इट इज जनरेटेड बाय सेट एस. काय म्हणतो आपण, सेट एसच्या वेक्टरच्या लिनियर कॉम्बिनेशन, सर्व वेक्टर्स λ1 v1 प्लस λ2 v2 प्लस अँड सो ऑन λk vk, such that λ1 λ2 λk आर फीड एलिमेंट्स. ओके, हे सगळे काय आहेत, फीड एलिमेंट्स आहेत. स्पॅन ऑफ एस म्हणा किंवा जनरेटेड बाय एस म्हणा. जर या ठिकाणी एस हा एम्प्टी सेट असेल तर लक्षात ठेवायचं, एम्प्टी सेटचं स्पॅन काय असेल, नेहमी झिरो वेक्टर स्पेस, ट्रिवियल वेक्टर स्पेस असेल. ही गोष्ट लक्षात ठेवायची. दुसरा, आपण ही पण रिमार्क पाहिली असेल, एल ऑफ एस इज ऑलवेज सबस्पेस ऑफ व्ही. हे बीएससी एमएससी चेक केलं आपण, इज अ सबस्पेस ऑफ व्ही. चेक करू शकतो आपण. यातले दोन वेक्टर घेतले आपण, एक्स कॉमा वाय, तर एक्स यांच्या कॉम्बिनेशन मध्ये आहे, वाय पण यांच्याच कॉम्बिनेशन मध्ये आहे. एक्स प्लस वाय सुद्धा काय असेल, यांच्याच कॉम्बिनेशन असेल, आणि अल्फा टाइम्स एक्स सुद्धा काय असेल, यांच्या कॉम्बिनेशन असेल. सबसेटचे कंडिशन आपण इझिली चेक करू शकतो, इथे अडचण नाही काही. तरी तुम्ही बीएससीच्या बुक मध्ये बघा जाऊ नये. आणखी काय रिझल्ट माहिती आपल्याशी रिलेटेड, स्पॅन ऑफ सबस्पेस असेल तर काय असतो, फक्त बीएससी रिझल्ट हे करतो. स्पॅन ऑफ सबस्पेस इज सेम, म्हणजे एल ऑफ डब्ल्यू इज डब्ल्यू इफ अँड ओनली इफ डब्ल्यू इज सबस्पेस ऑफ ई. या गोष्टी लक्षात ठेवा, कारण काय लिनियर कॉम्बिनेशन त्यामधलंच असणार आहे. क्लोजर प्रॉपर्टी, स्केलर मल्टिप्लिकेशन, सगळ्या कंडिशन काय होल्ड होतात. तर ह्या रिमार्क लिहून घ्या तुम्ही, वाटल्यास पुस्तकात नसतील बहुतेक, किंवा तुम्ही झालेला लिनियर अल्जेब्रा कोणत्याही बुक वा तुम्हाला सगळ्या गोष्टी आढळून येतील. महत्वाचं आपल्याला याच्यावर एक्झाम्पल घ्यायचे फायनाइट फील्ड मध्ये. जर क्यू ची किंमत 2 आहे, म्हणजे बायनरी फील्ड घेतली आपण, आणि एस हा आहे, एस मी घेतला 4 लेनचा, 0 0 0 1, नंतर 0 1 0 0, नंतर 0 0 1 0. ते 3 वेगवेगळे वेक्टर्स, लास्ट प्लेस 1, सेकंड लास्ट प्लेस 1 and third last place 1. Okay, then find एकच नोटेशन आहे, हे फाइंड करायचं या ठिकाणी आपल्याला. हे 3 वेक्टर इंडिपेंडेंट असतील ना, तर 2 क्यूब एवढे एलिमेंट येतील त्या ठिकाणी, 8 एलिमेंट येतील. तर एल ऑफ एस म्हणजेच जनरेटेड बाय एस आपण कसं डिफाइन करतो, याला अल्फा टाइम्स, हे ऑर्डर पेअर मध्ये लिहित नाही मी, वर्ड फॉर्म मध्ये लिहितो, बीटा टाइम्स प्लस गॅमा टाइम्स such that alpha beta gamma belongs to F2. आता अल्फा has 2 choices, बीटा has 2 choices, gamma has 2 choices. हे 8 एलिमेंट दिसतील, पण हे इंडिपेंडेंट असतील तर 8 होतील, डिपेंडेंट असतील तर यातले कमी होऊ शकतात. पण हे सगळे इंडिपेंडेंट आहे, इथे 8 एलिमेंट दिसतील. अल्फाची किंमत, अल्फा बीटा गॅमा 0 घेतले तर काय येईल, अल्फा बीटा गॅमाची किंमत 0 घेतली तर ते येईल. ओके, आता अल्फाची किंमत 1 घेतली, बीटा गॅमा 0 घेतले, म्हणजे तेच वेक्टर लिहायचे. अल्फाची किंमत 1 घेतली, बीटा गॅमा 0 घेतले, नंतर बीटाची किंमत 1 घेतली, अल्फा गॅमा 0 घेतले. ऑल पॉसिबिलिटी लिहितोय तुम्ही.
जे वेक्टर्स ते महत्वाचे त्यामध्ये येणार आहेत. आता काय करायचं आहे, अल्फा बीटा 1 घ्यायचा, गॅमा 0 घ्यायचा. अल्फा बीटा 1 घेतलं तर काय येईल ते 0 0 1 1. अल्फा बीटा 1 घेतला, कारण 0 घेतलं हा घेतलेलाच आपण. आता बीटा गॅमा 1 घेतला, अल्फा 0 घेतलं तर काय येईल, बीटा आणि गॅमा 1 घेतला तर ते हे येईल. अल्फा बीटा गॅमा 1 घेतला तर काय येईल सांगा मला. अल्फा बीटा गॅमा 1 घेतला तर काय येईल, करा ते कॅल्क्युलेशन करा. अल्फा बीटा गॅमा 1 घेतला तर काय येईल, आणि हा सबस्पेस असतो का 1 1 1 0 1 1 1 असंच ना. आणखी कोण राहिलं पाहिजे आता, 1 2 3 4 5 6 7. एक एलिमेंट राहिला आणखी घ्यायचा. एक एलिमेंट कोणता राहिला, बोला. अल्फा बीटा गॅमा 1 घेतला आपण, अल्फा बीटा 1 घेतलं, बीटा गॅमा 1 घेतलं, अल्फा गॅमा 1 घेतलं. आता या तिघांची बेरीज काय ते पहा. तिघांची बेरीज पण घेतली आपण. आता कोणतरी ऍडिशन क्लोज होण्यासाठी कोणाच्या दोघांची बेरीज त्या ठिकाणी नाही, ते कोण एलिमेंट बघा मला लवकर सांगा पटकन. 0 1 1 0 आला, 0 0 1 1 आला. एक एलिमेंट राहिला पाहिजे या ठिकाणी. अल्फा गॅमा 1 बीटा 0. अल्फा गॅमा 1 बीटा 0 बीटा 0 म्हणजे 1 0 1 येते ना. 0 1 हेच ना, 0 बरोबर आले सर्व. आता हे सर्वजण आलेत आणि हा सबस्पेस आपण चेक करू शकतो. एवढेच काढायचे तिथं. आता तुम्ही हे सॉल्व्ह करा. क्यू ची किंमत पुन्हा एकदा 2 घेतो आणि एस मी घेतला 0 0 1 1 0 0 आणि ह्या दोघांची बेरीज. आता हा डिपेंडंट आहे बघा इथं, हा डिपेंडंट आहे म्हणजे हा इंडिपेंडंट असलेले दोघच आहेत. कोणते दोन इंडिपेंडंट होऊ शकतात, पण हा दोघांवर डिपेंडेंट आहे म्हणजे याची साईज 4 येणार आहे. तरी तुम्ही फाइंड करा सेट जनरेटेड बाय एस, स्पॅन ऑफ एस फाइंड करा. स्पॅन ऑफ एस डेफिनेशन प्रमाणे अल्फा टाइम्स प्लस बीटा टाइम्स प्लस gamma times, and alpha beta gamma has 2 choices. So all 0 get this. The present vectors also are there. जे वेक्टर्स आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी असतात. मला वाटत नाही यापेक्षा कोण वेगळा आहे तिथं, यापेक्षा कोणी वेगळा येणार नाही. एवढेच तरी म्हणजे काय तर तुम्ही करताल तेच तरी. कारण इथं 3 वेक्टर्स आहेत जे लिनियरली डिपेंडंट आहेत. मग इंडिपेंडंट कोण आपण शोधू शकतो यातून. पहिले 2 इंडिपेंडंट दिसतात, इंडिपेंडंट पोझिशनला 1 आहेत. मात्र शेवटचं मात्र दोघांची ऍडिशन आहे. तर शेवटचा हा दोघांच्या ऍडिशन मध्ये आहे. तो ऑलरेडी दोघांच्या स्पॅन मध्ये त्याला नाही घेतलं तरी चालतं. म्हणजे स्पॅनिंग स्पेट जे जे डिपेंडंट आहे आपण रिमूव्ह करून त्याला इंडिपेंडंट करू शकतो. 2 आहेत तर 2 चॉईसेस, अल्फाला 2 चॉईसेस, बीटाला 2 चॉईसेस, 4 बरोबर येतील. आले लक्षात येईल. आणखी एक आपल्याकडे 5 मिनिटं आहेत की तिसरं एक्झाम्पल तुम्ही सांगायचं. आता क्यू इक्वल टू मी समजा 3 घेतला, बाय टर्मिनल फीड आहे 0 0 0 1 1 0 0 सेम सेट वरचा. आता 3 स्क्वेअर म्हणजे 9 ऑब्जेक्ट येतील इथं बहुतेक. सांगा आता एलिमेंट तुम्ही. वरचा सेम सेट alpha into u plus beta into v plus gamma into w such that alpha beta gamma belongs to f3. Field with 3 element is unique, that is z3. These are u, v, w. But actually this w is the combination of u and v. तरी पण तुम्ही करा कॅल्क्युलेट.
हाय ते वेक्टर येणारच आहे. 0 तर असतोच आहे त्या ठिकाणी, नाही तर सबस्पेस राहणार नाही, कारण अल्फा बीटा गॅमाची किंमत आपण 0 घेतोय. ते स्वतः वेक्टर लिहितो मी आधी, सर्व वेक्टर जे दिले त्यामधले. आता कोणते येतील सांगा. 2 ने मल्टिप्लाय करायचं सर्वांना. किती झाले? 1 2 3 4 5 6 7. आणखी 2 राहिलेत बघा. 2 कोणते राहिले ते सांगा. याचं आणि याचं बेरीज करा, 1002 येईल. याचं आणि याचं बेरीज केलं तरी तेच आलं 1002. ठीक आहे. हा बघा कॅल्क्युलेट करा. एक राहिला आता कोणतरी 1012. आणखी हा एक येणार त्यामध्ये. हा कसा येतो ते बघा. ट्रायल एरर तुम्ही चेक करायचं किंवा किमती ठेवून पाहायचं. रिपीटेड एलिमेंट एक्सक्लूड करायचे सेटमध्ये. तर दीज आर 3 एक्झाम्पल्स ऑफ सेट जनरेटेड बाय गिवन सेट. यस, एक्सरसाइज मध्ये एक्झाम्पल असतील तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. एक्सरसाइज मध्ये मी ऐकत होतो पुस्तकामध्ये. whether there are questions or not. हा 4.8 क्वेश्चन आहे, तुम्ही सॉल्व्ह करू शकता पेज नंबर 67 वरती. 4.8 फक्त प्रॅक्टिस साठी. पेज नंबर किती बोलला होता? 61 बोलला होता. ठीक आहे, सॉल्व इट. उद्या तर हे सॉल्व करा. व्हिडिओ चालू करा सर्वजण. अटेंडन्स मार्क केली असेल. आता आपल्याला बेसिस डिफाइन करायचं आहे. पुढे व्हिडिओ चालू करा सर्वजण. वी वांट टू डिफाइन बेसिस फॉर वेक्टर स्पेस. व्हॉट डू यू मीन बाय द बेसिस? बेसिस काय असतो? जो सेट लिनियरली इंडिपेंडेंट असतो आणि वेक्टर स्पेस व्ही ला स्पॅन करतो. म्हणजे वेक्टर स्पेस व्ही चा प्रत्येक वेक्टर काय करतो? तो लिनियर कॉम्बिनेशन ऑफ दॅट सेट लिहितो. एव्हरी वेक्टर इन वेक्टर स्पेस व्ही इज रिटन ॲज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ गिवन सेट. म्हणजे स्पॅन ऑफ दॅट सेट इज वेक्टर स्पेस व्ही and that set is linearly independent. That is called basis for vector space. And dimension, number of elements in the basis, it is called dimension. कोणत्याही दोन बेसिस घेतले तर संख्या वेगवेगळी राहत नाही. एनी टू बेसिस हॅव सेम नंबर ऑफ एलिमेंट्स ऑलवेज. डायमेन्शन फिक्स आहे. एखाद्या वेक्टर स्पेसची डायमेन्शन n आहे. म्हणजे काय? n लिनियरली इंडिपेंडेंट सेट ऑफ वेक्टर असेल तुम्ही त्याला डायरेक्ट बेसिस म्हणू शकता रिझल्ट प्रमाणे. किंवा मिनिमम स्पॅनिंग सेट n नंबर ऑफ वेक्टर्स असतील की जे स्पॅन करत असेल वेक्टर स्पेसला, तिथे ते डायरेक्ट बेसिस असं म्हणता येईल तुम्हाला. फक्त n वेक्टर एवढे पाहिजे. वेक्टर स्पेसची डायमेन्शन n असेल आणि डायमेन्शन पेक्षा संख्या जास्त असेल वेक्टर असतील तर ते नेहमी लिनियरली डिपेंडेंट असतात. ही गोष्ट लक्षात घ्या. कोणताही लिनियरली इंडिपेंडेंट सेट तुम्हाला एक्सटेंड करता येतो त्याला बेसिस फॉर्म करण्यासाठी. एनी लिनियरली इंडिपेंडेंट सेट कॅन बी एक्सटेंडेड टू फॉर्म अ बेसिस. डिपेंडंट सेटला आपण रिड्यूस करू शकतो. जे वेक्टर डिपेंडेंट आहे ते बाजूला काढून, म्हणजे त्यातून इंडिपेंडेंट सेट सॉर्ट आउट करू शकतो. त्या सगळ्या बऱ्याच गोष्टी तुम्ही लिनियर अल्जेब्रा बीएससी चा कोर्स असेल किंवा एमएससी चा कोर्स असेल त्या ठिकाणी केलेले असतील. आता हे आपण फायनाइट सेट वरती खेळतोय, तर आपल्याला याच्यामध्ये रिझल्ट पाहायचा आहे की जर एखाद्या वेक्टर स्पेसची डायमेन्शन n असेल तर त्या वेक्टर स्पेस मध्ये किती एलिमेंट्स असतील, हाऊ मेनी एलिमेंट्स विल बी देअर, आणि त्याला किती वेगवेगळे बेसिस असतील. इन्फायनाइट वेक्टर स्पेसला आपण बेसिस काढू शकत नाही. म्हणजे आर ओव्हर आर पाहिलं तर त्या खूप बेसिस आहेत. आरचे बेसिस काय? ओव्हर आर नॉन झिरो नंबर इज ऑलवेज बेसिस फॉर रिअल नंबर ओव्हर रिअल नंबर. हे लक्षात घ्या. आणि नॉन झिरो नंबर भरपूर आहेत, पण त्याच आपण किंवा R2 चे बेसिस पण भरपूर आहेत. म्हणजे कोणत्याही दोन वेक्टर्स घ्या ज्याचा डिटरमिनंट नॉन झिरो येतील, तो काय असतो? म्हणजे थोडक्यात काय डिपेंडेंट असतं म्हणजे काय? तुम्ही जर R2 मध्ये पाहिलं आणि आपण एक लाईन काढली दोन वेक्टर मधून, ती जर लाईन ओरिजिन मधून पास होत असेल दोन वेक्टरचा आणि ओरिजिन मधून, तर ते दोन वेक्टर नेहमी काय असतात? लिनियरली डिपेंडेंट असतात. जर लाईन ओरिजिन मधून पास होत नसेल तर समजायचं ते काय